जय हिंद फ्रेंड्स. मित्रांनो, आपल्या महारिव्हिजनच्या चौथ्या एपिसोडमध्ये एक क्वेश्चन नंबर 121 आहे, ज्याचं उत्तर मी उपविभागीय अधिकार म्हटलं होतं. तर ऍक्च्युली गावचा पोलीस पाटील हा कलेक्टर कडनं म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याकडनं नियुक्त केला जातो. तर अंडर द प्रोव्हिजन ऑफ महाराष्ट्र विलेज पोलीस ऍक्ट 1963 मध्ये. ओके, ते घाईमध्ये माझ्याकडे एक मिस्टेक झाली. आणि अजून एका प्रश्नाबद्दल ना खूप जणांना कन्फ्युजन आहे. तर तो आहे, नानावती आयोग कशासाठी नेमण्यात आला होता. तर मित्रांनो, ऍक्च्युली नानावती आयोग 2000 मध्ये जो नेमलेला होता ना, नानावती आयोग 2000. तर हा 1984 मध्ये जे अँटी सिख राईट झालते ना, त्याच्यासाठी होता हे. आणि नानावती व मेहता हे जे कमिशन झालं होतं हे 2002 मध्ये, हे गुजरातमधील गोध्रा हत्याकांडासाठी झालेलं होतं. ओके, तर पण ऑप्शन मध्ये आपल्याला इथं कुठे हे नाहीये ना, 1984 चे अँटी सिख राईट्स, तर त्याच्यामुळं उत्तर 3 हेच बरोबर आहे. ओके, तर आता इवन दो हे बघा, हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. जर कोणाला वाचायचं असेल तर मी ग्रुपवर टाकून देतो. ओके, पण काही गरज नाही एवढं. ओके, तर लेट स्टार्ट. व्हॉट इज हे ऑर्थिओलॉजी म्हणजे काय म्हणतायत ते. तर ऑर्थिनॉलॉजी म्हणजे येतं, पक्ष्यांच्या अभ्यासाला ऑर्थिनॉलॉजी असं म्हणतात. ओके मित्रांनो, आजपासून आपण काय करूयात, प्रत्येक प्रश्न झाला ना, एक 4 ते 5 सेकंद थांबत जाऊयात. म्हणजे तुम्ही मनातल्या मनात तुम्ही आन्सर देत जा. म्हणजे कसं तुम्हाला पण थोडं म्हणजे सॉल्व्ह केल्यासारखं प्रॅक्टिस पण होऊन जाईल. ओके, तर ऑर्थिओलॉजीला पक्ष्याचा अभ्यास म्हणतात. आता पृथ्वीचा अभ्यास करतात त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात जिओलॉजी म्हणतात. ओके, दगडांचा, पुन्हा मिनरल्सचा, जमिनीचा अभ्यास करतात त्याला जिओलॉजिस्ट म्हणतात. त्यानंतर व्होल्कॅनोचा जो अभ्यास करतो त्याला व्होल्कॅनॉलॉजिस्ट असं म्हणतात. ओके, पुन्हा जो लिव्हरचा अभ्यास करतो किंवा स्टडी ऑफ लिव्हर याला म्हणतात हेपॅटॉलॉजी. ओके, आता हे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सेमच आहे त्याच्यामुळे बघा. ओके, पुन्हा फंगी, स्टडी ऑफ फंगीला म्हणतात मायकॉलॉजी. अल्गीच्या स्टडीला म्हणतात पायकोलॉजी. व्हायरसच्या स्टडीला म्हणतात व्हायरोलॉजी. किडनीच्या स्टडीला म्हणतात नेफ्रोलॉजी. ऍक्च्युली मी हे पूर्ण हे कोणत्या स्टडीला काय म्हणतात आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाठवलेलं आहे, तर तुम्ही तिथे पण वाचून घेऊ शकतात. ओके, पुन्हा कॅन्सरच्या स्टडीला ऑन्कोलॉजी म्हणतात. आणि जो युनिव्हर्सच्या स्टडीला म्हणतात कॉस्मोलॉजी. ओके, आणि अजून सॉइलच्या स्टडीला म्हणतात पेडिओलॉजी. ओके, बोनच्या स्टडीला म्हणतात ऑस्टिओलॉजी. ओके. ओके, आणि अर्थक्विकच्या स्टडीला म्हणतात सेस्मोलॉजी. आणि सेस्मोमीटर हेच अर्थक्विक मेजर करण्यासाठी पण वापरले जातं. ओके, तर नेक्स्ट प्रश्न आता, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत. ओके, मायक्रोन्यूट्रियंट्स कोणते ते आपल्याला विचारलेलं आहे. हे तर मित्रांनो, तुम्ही मनातल्या मनात आन्सर दिला असेल. तर याचं उत्तर आहे बघा, झिंक. जस्ट. आता मायक्रो मिनरल्स म्हणजे काय, जे आपल्याला स्मॉल अमाऊंट मध्ये लागतात. ओके, त्याला मायक्रो न्यूट्रिएंट्स असं म्हणतात. तर मायक्रो न्यूट्रिएंट्स कोणकोणते आहेत बघा. जस्त सोबत आयर्न आहे, पुन्हा मॅग्नेशियस, कॉपर, पुन्हा झिंक झालं आपलं. कॉपरच्या नंतर पुन्हा अजून काय, बोरॉन आणि क्लोरीन आणि निकेल लागतं. आता आपण मायक्रो बघितले, तर लक्षात ठेवा मॅक्रो म्हणून एक असतात मॅक्रो न्यूट्रिएंट्स, ज्याचं आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ते पाहिजे असतात. मायक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये बघा, कार्बन येतं, हायड्रोजन येतं, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस. ओके, कॅल्शियम, पोटॅशियम वगैरे येतात. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात. हायग्रोमीटर काय मोजते.
तर मित्रांनो, हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता मोजते. आता हायग्रोमीटर काय असतं एक्झॅक्टली, म्हणजे हायग्रोमीटर म्हणजे कसं, हे बघा, हे लो डेन्सिटी वर असते आणि खाली हाय डेन्सिटी असते. ओके, हाय डेन्सिटी असते, त्याला हायग्रोमीटर, एकदम सोप्या भाषेमध्ये त्याला हायग्रोमीटर म्हणतात. ओके, हायग्रोमीटरचा वापर बघा ह्युमिडिटी मोजण्यासाठी होतो आणि अमाऊंट ऑफ वॉटर वेपर मोजण्यासाठी होतं. ओके, वॉटर वेपरचा अमाऊंट मोजण्यासाठी हायग्रोमीटर याचा वापर केला जातो. आता हायग्रोमीटर आहे ना, तर बॅरोमीटर पण लक्षात ठेवा, प्रेशर मेजर करण्यासाठी आपण बॅरोमीटरचा वापर केला जातो. आणि अमीटरचा वापर हा इलेक्ट्रिक करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? तर ऍक्च्युली मित्रांनो, आता याचं उत्तर आहे, तर उत्तर आहे मीठ व पाणी काय करतं, उष्माग्राही क्रिया करते, म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन करते. तर आता याच्यात लक्षात ठेवा, साल्ट वॉटर काय करतं, तर ऍब्झॉर्ब करतं शरीरामधली हीट आणि बॉडीला थंड करतं. आणि इंडोथर्मिक रिॲक्शन काय आहे आपली, इंडोथर्मिक रिॲक्शन काय करते, आजूबाजूच्या परिसरामधले जे पण हीट आहे ना, ती ऍब्झॉर्ब करते आणि टेम्परेचर काय करते, टेम्परेचर डिक्रीज करते. ओके, टेम्परेचर डिक्रीज करते. उदाहरणात कोणकोणते येतात बघा, मेल्टिंग आईस, पुन्हा इव्हॅपोरेशनची प्रोसेस, कुकिंग गॅस, त्यानंतर मॉलिक्यूल मॉलिक्युल्स अँड फोटोसिंथेसिस. ओके, हे इम्पॉर्टंट आहेत, कारण की कसं, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ इंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक विचारलं आपल्याला, ते एकदम डेली लाईफ मधले तर नाही विचारणार ते, हे असे थोडेसे इव्हॅपोरेशन काय आहे, मॉलिक्युल्स आणि फोटोसिंथेसिस वगैरे विचारणार. ओके, आता इंडोथर्मिक पाहिलं. एक्झोथर्मिक काय असतं, तर एक्झोथर्मिक काय करतं, याच्या अपोजिट आहे. हे काय करतं, टेम्परेचर इन्क्रीज करतं आणि म्हणजे इन्व्हायरमेंटची जी कोलनेस, थंड आहे ना, ते ऍब्झॉर्ब करतं आणि गरम बाहेर पाडतं. आणि म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढतं. तर उदाहरणात बघा, रस्टिंग आयन म्हणजे जे गंजलेलं लोखंड आहे ते एक, केमिकल बॉन्डिंग, केमिकल बॉन्ड्स, सॉरी, बॉन्ड्स. पुन्हा एक्सप्लोजन्स म्हणजे जे बॉम्ब वगैरे फुटतात ना, बॉम्बची एक्सप्लोजन, न्यूक्लिअर बॉम्ब, न्यूक्लिअर फिजन, त्याच्यातनं काय होतं, हीट बाहेर पडते, त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, पुढचा प्रश्न आहे आता, टू विच क्लास डज द डिसीजेस फिलारेसिस बिलॉंग? फिलारिसिस कोणत्या क्लासमधला, कोणत्या वर्गामध्ये मोडतो रोग? तर मित्रांनो, फिलारिस हा मोडतो प्रदेशनिष्ठ रोगामध्ये. ओके, आता प्रदेशनिष्ठ म्हणजे इंडेमिक डिसीज म्हणजे काय नेमकं, तर हा एका लिमिटेड किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये कंटिन्युअसली वाढत आहे, ह्याच एरियामध्ये वाढत आहे. ओके, त्याला एंडेमिक असं म्हणतात. व्यापक रोग म्हणजे एक स्पेसिफिक जिओग्राफिकल बॉर्डर आहे ना, हा पर्टिक्युलर एरिया आहे, हा एरियामध्ये सुरू झालेला आहे. ओके, त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि पेंडेमिक आपल्याला माहिती आहे की पूर्ण जगभर पसरलेला आहे, जसं उदाहरण आपल्याला माहिती आहे कोविड-19. ओके, आता हे संक्रामक रोग म्हणजे कम्युनिकेबल डिसीज काय असतात, म्हणजे हे डिसीज आहेत ना, हे एका पर्सन टू दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्सफर होतात, पण कशा थ्रू, त्याच्यासाठी एक तर वॉटर, एअर किंवा कोणतं पण अदर मीडियम लागतं, किंवा एक त्याला व्हेक्टर लागतं. ओके, आता याचे एक्झाम्पल कोणते, तर टीबी, HIV, ओके, मिझल्स. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली इथे, आपण द वॉटर फ्लो ऑफ रिव्हर हे मोजण्यासाठी आपण क्युबिक मीटर पर सेकंदचा वापर करतो. क्युबिक मीटर पर सेकंद. ओके, आता ओके, नेक्स्ट क्वेश्चन 26. नैसर्गिक सूक्ष्म जैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते? तर हे होतं, आता बघा, सेंद्रिय खतामुळे तर होणार नाही, कंपोस्ट खतामुळे, हे नॅचरल आहे सगळे. जे आता राहिले हे दोन, जलसिंचनामुळे नाही होणार, ऑप्शन 4, रासायनिक खतामुळे याचं नुकसान होतं. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या विधानामध्ये चुकीचे विधान कोणते?
चुकीचे विधान विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला त्यांनी. ओके, याला थोडा वेळ लागेल तुम्हाला. बघा, मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या मूत्रातील ग्लुकोजचे प्रमाण ठरविण्यासाठी कॉपर सल्फेटचा वापर करतात. शाई तयार करण्यासाठी फेरस सल्फेटचा उपयोग करतात. प्रयोगशाळेत उपकरणे वाताभेद्य करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करतात. पाणी निर्जंतुक करण्याकरिता विरंजक चूर्ण वापरतात. तर आपल्याला यांनी नाही म्हणून विचारलेलं आहे. तर मित्रांनो, ऑप्शन 3 हे चुकीचं विधान आहे, कारण की हे याच्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. ओके, कॅल्शियम कॅल्शियमचा वापर केला नाही जात. प्रयोगशाळेतील उपकरणे वाद्यभेद करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. आणि हे पाणी निर्जंतुकीकरण म्हणजे डिइन्फेक्शन करण्यासाठी आपण ब्लिचिंग पावडर पण वापरतो. त्यानंतर बॉइलिंग प्रोसेस म्हणजे पाणी उकळतो, पुन्हा फिल्टर वगैरे, तर ते आता आले तर फिल्टर वापरतो, पुन्हा क्लोरीन वापरतो, आणि सगळ्यात फेमस म्हणजे तुरटी वापरतो आपण पाण्या डिसइन्फेक्ट करण्यासाठी. ओके. आता कॅल्शियम, आपल्याला कॅल्शियम बद्दल विचारलं होतं ना यांनी. तर एक लक्षात ठेवा, कॅल्शियम कोणत्या फ्रुट्स मध्ये सर्वात जास्त मिळतात असं विचारलं तर, विच ऑफ द फॉलोइंग रिच सोर्सेस ऑफ कॅल्शियम असा जर प्रश्न फॉर्म केला तर लक्षात ठेवा, ॲप्रिकॉट्स. मी तुम्हाला हटकून ते थोडे वेस्टर्न वाले फ्रुट्स हे करतोय, कारण की तिथं तो आपल्याला एक्झामिनर ट्रॅप सेट करता येईल त्याला. पुन्हा गूजबेरी, त्यानंतर फिग्स आणि रेसिन्स, ह्या फळ आहेत. ओके. ॲप्रिकॉट म्हणजे ते काय म्हणतात त्याला, आठवण त्याचं नाव, क्रूड, अक्रूड समथिंग, अक्रूड. ॲप्रिकॉट म्हणजे अक्रूड, गुजबेरी म्हणजे आवळा. ओके, फिग्स आणि रेझिन्स. ओके. आता कॅल्शियमचा वापर अजून कुठे होतो, कॅल्शियम कार्बोनेटचा वापर कुठे होतो? कॅल्शियम कार्बोनेटचा वापर हे पल्प, पुन्हा पेपर इंडस्ट्रीमध्ये, ऍसिडिटी रेग्युलेट करण्यासाठी पण याचा वापर केला जातो. ओके. आणि इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी पण याचा वापर केला जातो, कॅल्शियम कार्बोनेटचा. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे मित्रांनो? रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचं मेन फंक्शन आहे. ओके. तर आता याच्यात लक्षात ठेवा, रक्तपुरवठा कोण करतं? तर हार्ट रक्तपुरवठा करतं. ओके. आता रक्त शुद्धीकरण, आता बघा हार्टची प्रोसेस कशी आहे, जे आर्टरीज आहेत ना, हे हृदयापासून ब्लड घेऊन जातात, आणि वेन्स हे ब्लड आहे ना, हे वापस घेऊन येतात. ओके. आपण पुढे हार्टची पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. ओके. आता मदत पचन प्रक्रियेस मदत आणि पचन झालेले अन्न साठवणे. आता पचन क्रियेच्या मदतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट्स असतात? तर सलायव्हरी ग्लँड्स, पुन्हा आपला लिव्हर, पुन्हा गॉल गॉल ब्लेडर, आणि पॅनक्रियास. ओके. आणि स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन वगैरे हे करतात. ओके. आता एक लक्षात ठेवा, जे रेक्टम म्हणून एक आहे ना, रेक्टम म्हणून एक आपलं हे असतं बॉडी ऑर्गन, तिथे टेम्पररी काय अनडायजेस्ट फूड स्टोरेज होतं, अनडायजेस्ट फूड स्टोरेज होतं रेक्टम मध्ये. मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे काय? आयसोटोप्स म्हणजे काय असं विचारलेलं आहे आपल्याला त्यांनी. तर याचा उत्तर आहे अणु क्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमानांचा भिंग. ओके. आयसोटॉप्स म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ओके. बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. आता सेम ॲटॉमिक मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर म्हणजे आयसोबार्स. ओके, आयसोबार. आणि आयसोटोप्स म्हणजे, आता मित्रांनो ऍक्च्युली आयसोबार म्हणजे काय असतं, तर समवस्तू मानांक. ओके. हे अनुमानाचा सारखा परंतु अनुक्रमांक भिन्न म्हणजे समवस्तुमान, म्हणजे त्याला आयसोबार असं म्हणतात. आयसोटोन्स म्हणजे काय? ऍटम्सला सेम नंबर, सेम न्यूट्रॉन्स आहेत. ओके. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट डिफरंट प्रोटॉन. आणि
एक लक्षात ठेवा, न्यूरॉनचा शोध लावला आहे जेम्स चॅडविक याने. ओके, जेम्स चॅडविक. ते ऍक्च्युली मित्रांनो मला थोडं याच्यात मराठीमध्ये हे समवस्तू मानांक एवढं एक्सप्लेन करता येत नाही. ओके, सॉरी फॉर दॅट. बट एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असता त्याची काय होतं? ओके, तर गतीत ऊर्जा वाढत असते व स्थितीत ऊर्जा कमी होत असते. गतीत ऊर्जा कमी होत जाते व स्थितीत ऊर्जा वाढत जाते. गतीत व दोन्ही जाग्यावरती वाढतात, दोन्ही जाग्यावर कमी होत असतात. तर ऍक्च्युली याच्या वेळेस गतीत ऊर्जा कमी होत जाते आणि नंतर ऊर्जा वाढत जाते. ओके, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणता धातू लोखंडाने गंजणे रोखतो? तर झिंक म्हणजे जस्त हे रोखतो. आता हे गॅल्वनायझेशन ही प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमध्ये जे लोखंड असतं ना, त्या लोखंडाला झिंकचा कोटिंग करतात. ओके, त्या प्रोसेसला गॅल्वनायझेशन असं म्हणतात. मे बी गॅल्वनायझेशन काय याच्यावरती विचारलं जाऊ शकतो. आता एक पॉइंट लक्षात ठेवा की लोखंड ज्यावेळेस गंजतं त्यावेळेस त्याचं वजन वाढतं का कमी होतं हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली ज्यावेळेस लोखंड गंजतं ना तर त्यावेळेस त्याचं वजन वाढतं. ओके, वाढ होते वजनामध्ये. ओके, का वाढ होते? कारण की जे ऑक्सिजन एअर म्हणजे हवेमधून जे ऑक्सिजन्स येतात ना तिथे आयन ऑक्साईडचे तिथे ऑक्साईड फॉर्म होतात. ओके, तर ते ऑक्साईड फॉर्म झाल्यामुळे त्यांचं वजन वाढतं. म्हणजे खूप वाढत नाही पण थोड्या प्रमाणात वाढत असतं. कांदे, बटाटे आणि यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? तर कोणत्या किरणाचा मारा करतात मित्रांनो याच्यावर? तर गॅमा किरणाचा मारा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? तर जीवाश्म इंधन आहे पेट्रोलियम्स. ओके, आता जीवाश्म फॉसिल फ्यूल हे एक नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. म्हणजे ते काही काळानंतर संपुष्टात येतात. जसे की कोळसा, ऑइल, नॅचरल गॅस हे नॉन रिन्युएबल सोर्सचे उदाहरणे आहेत. रिने रिने रिन्युएबल फोर्स म्हणजे अक्षय ऊर्जा, रिन्युएबल रिन्युएबल फोर्स सॉरी. तर याच्यामध्ये कोणतं येतं? सोलार, विंड, पुन्हा टायडल एनर्जी, बायोमास, बायोडिझेल, वूड, जिओथर्मल एनर्जी. ओके, हे येतात. नेक्स्ट प्रश्न, डीओटीएस चा उपयोग कोणत्या रुग्णासाठी केला जातो? तर डीओटीएस चा उपयोग हे क्षय म्हणजे टीबी रोगासाठी केला जातो. आता पोलिओ व्हायरस वॅक्सिन असते. ओके, इंडियामधनं पोलिओ इरॅडिकेट झालेला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओ सध्या पण प्रेझेंट आहे. ओके, मध्यंतरी हे फार न्यूज मध्ये होते ह्या दोन कंट्रीमध्ये. एड्स, तर एड्स ट्रीटमेंट करण्यासाठी ART म्हणजे अँट्रो सॉरी अँटी रेट्रो अँटी रेट्रोव्हायरल थेरी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी. ओके, थेरी नाही, थेरपी. हेपेटाइट, आता लक्षात ठेवा, हेपेटाइट A B C टाईप आहेत, तर हेपेटाइट बी साठी व्हॅक्सिन आहे. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते? तर कडुलिंब, जट्रोफा, बेशरम किंवा वरीलपैकी सर्व. तर कीटकनाशक म्हणलं कडुलिंब येतं. ओके, जट्रोफा पासून आपण बायोडिझेल बनवू शकतो. जट्रोपाचे जे त्या त्या जट्रोपाच्या बोंड्या वगैरे असतात ना, तर त्याच्यापासून म्हणजे हिट बनवू शकतात. म्हणजे ते जाळ लावू शकतो, ते जास्त वेळ जळत राहते ते जट्रोपाचं. ओके, पुन्हा बेशरम, ऍक्च्युली बेशरम हे ना ट्रेडिशनल मेडिसिन बनवण्यासाठी काम करतं. हे एक फ्लावर आहे निळ्या कलरचं, ते बेशरम म्हणतात त्याला, आय का म्हणतात पण. नेक्स्ट प्रश्न, प्रत्येक प्रक्रियेकरता तेवढीच विरुद्ध प्रक्रिया असते. म्हणजे एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर याचं हा सिद्धांत, विच लॉ इज दिस? तर हा लॉ कोणता आहे हे विचारलंय आपल्याला. तर ऍक्च्युली हा थर्ड न्यूटन लॉ आहे. ओके, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, आता फर्स्ट लॉ काय म्हणतो?
फर्स्ट लॉ सेकंड लॉ काय म्हणतो आपण ते पाहूयात. त्याच्या आधी बघूयात ऍक्च्युली. आता बघा, फर्स्ट लॉ म्हणजे काय, एका जागेवरच आहे. ओके, थांबा एक मिनिट, तुम्हाला डायग्राम न दाखवतो ते. हम्म, हा, न्यूटनचा हे फर्स्ट लॉ काय आहे, हे एका जागेवरती आहे. ठीक आहे, बॉडी इन द मोशन रिमेन्स इन द मोशन. जोपर्यंत तुम्ही हलणार नाही तोपर्यंत बॉडी जागेवरच असणार. सेकंड लॉ काय म्हणतो, फोर्स इक्वल मास टाइम फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. ओके, गाडीचा ऍक्सिडेंट किंवा कोलिजन. थर्ड लॉ काय, एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, आता इथं लक्षात ठेवा, हे झालं. आता हे बॉइल्स लॉ काय आहे, तर बॉइल्स लॉ म्हणजे कसं, प्रेशर ऑफ गॅस increases ॲज व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे प्रेशर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम असं म्हणायचं त्याला. ओके, आणि आर्किमेडीज सिद्धांत. आता आर्किमेडीज सिद्धांत बघा, आपल्याला माहिती आहे, तो बाथटब मध्ये युरेका युरेका म्हणून ओरडत तो माणूस बसला, पाणी बाहेर पडलं. तर काय झालं, ज्यावेळेस कोणतं पण ऑब्जेक्ट आपण पाण्यामध्ये टाकतो, समजण्यासाठी पाण्याचं उदाहरण घेतो. आता एखादं भरलेलं भांड आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण 5 किलोचा दगड टाकलाय, तर जे पाणी बाहेर येतं ना, तर त्याला बेसिकली म्हणतो आर्किमेडीज प्रिन्सिपल. आता ते दगड ज्यावेळेस पाण्यात टाकतो, त्यावेळेस त्याला बायोन्सिक फोर्स एक्सपिरियन्स होतो. ओके, बायोन्सिक फोर्स एक्सपिरियन्स होतो, आणि तेवढ्याच 5 किलोच्या वजनाचंच पाणी हे बाहेर पडतं. ओके, त्याला आर्किमेडीज प्रिन्सिपल म्हणतात. आणि याची ऍप्लिकेशन्स लक्षात ठेवा. याचा वापर बघा, आपल्या शिप किंवा सबमरीन बनवण्यासाठी वापर केला जातो. पुन्हा याचं एक अजून ऍप्लिकेशन आहे की लॅक्टोमीटर्स. आता लॅक्टोमीटर बनवण्यासाठी आर्किमेडीजचा सिद्धांत वापरला जातं. लॅक्टोमीटरचा वापर हे मिल्कची म्हणजे दुधाची प्युरिटी चेक करण्यासाठी वापर केला जातो. ओके, त्यानंतर हायड्रोलिक लिफ्ट्स वगैरे असतात ना, ते त्याच्यासाठी वापर केला जातो. जे कार वर उचलण्यासाठी ते हे असतं ना, बरेच मोठी प्रोसेस असते ती, त्याच्यासाठी वापरला जातो. ओके, आता याचे ना डायग्राम बघूयात आपण एक. आता हे बघा, हे बॉयन्स लॉ. तर हे बघा, हे काय म्हणतो, ते प्रेशर टू व्हॉल्यूम. ओके, आणि हे त्याच्याबद्दलचं आहे अजून P1 V1. ओके, आता हे बघा युरेकावाला. तर याच्यामध्ये युरेका युरेका म्हणून हा ओरडतो. हे पाणी, त्याच्या वजनाचं पाणी हे बाहेर आलेलं आहे. ओके, आणि ही तर बायोन्सिक फोर्स तो एक्सपिरियन्स करतो. नेक्स्ट, युडी कोलोन वापरल्याने आपणास हायसे का वाटते. ओके, वाय डू वी फील गुड आफ्टर अप्लाइंग यू डी कोलोन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, बाष्पीभवनाने गारवा मिळतो. ओके, ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिल्या आहेत. या सर्व अन्ननाशक प्रक्रियांना जबाबदार घटक कोणते. मांसाची चव बिघडणे, केळ्याची साल काळी पडणे, साठवण केलेल्या द्राक्षाची चव जाणे. तर हे सर्व कशामुळे होतं, तर हे सर्व विकारात्मक या प्रक्रियेमुळे होतं. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडायझेशन विचारलेलं आहे. तर ऑक्सिडायझेशन म्हणजे केमिकल रिॲक्शन मधील इलेक्ट्रॉनचा लॉस होणं आणि ऑक्सिजन मिळवणं. ऑक्सिडायझेशन बघितलंय. रिडक्शन पण बघूयात आपण. रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन गेन होतं आणि ऑक्सिजन लॉस होतं. आणि रेडॉक्स रिॲक्शन जे आहे, ज्याला ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतात. तर ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं. ओके, तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. अच्छा, पीएच व्हॅल्यू विचारलंय. पीएच व्हॅल्यूला बघा, ही लाईन 7 हे आहे न्यूट्रल. इकडे ऍसिड्स. ओके, 1 to 7 ऍसिड, 7 to 14 बेस. ओके, मिक्सचर तर पाहूयात आपण. अल्कलाईन म्हणजे काय असतं, जे बेस, ज्या बेसमध्ये पाणी असतं त्याला अल्कलाईन म्हणतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, ऑल बेस आर अल्कलाईन, ऑल बेस आर अल्कलाईन बट नॉट ऑल अल्कलाईन आर बेस. आर बेस. न्यूट्रल म्हणजे 7. ओके,
नेक्स्ट प्रश्न पाहू आता. हा ठीक आहे. हा मिक्सचर ना. आता मिक्सचर म्हणजे कसं मित्रांनो, सिंपल मिक्सचर, एक किंवा दोन वस्तू, दोन पेक्षा जास्त वस्तू मिक्स केल्यानंतर जे पदार्थ बनतो त्याला मिक्सचर म्हणतात लेमन भाषेमध्ये. तर मिक्सचरचे दोन प्रकार आहेत, एक हेट्रोजनस आणि एक आहे होमोजिनस. हेट्रोजिनस मध्ये कसं असतं, हे युनिफॉर्मली पसरलेले नसतात, म्हणजे इकडं तिकडं पसरलेले असतात, व्यवस्थित यांचं अरेंजमेंट नसते. असं सपोज ही डायग्राम आहे, ओके, हे इकडं 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 असं कुठे पण असतात. पण होमोजिनियस मध्ये कसं, हे एकदम असे अरेंज्ड असतात प्रॉपर. ओके. आणि हेट्रोजनस मिक्सचर हे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. ओके, सॉरी, हेट्रोजनस मध्ये आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतं, पण होमोजिनियस मध्ये दिसत नाही. ओके. त्यानंतर हेट्रोजनसचे जे मिक्सचर आहे ना, ते इझिली सेपरेट करू शकतो, बट होमोजिनियस इझिली सेपरेट करू शकत नाहीत. आता हेट्रोजनसचं एक्झाम्पल बघा, सोप्या भाषेतलं एक्झाम्पल म्हणलं तर जी भेळ भेळ आहे ना, भेळ खातो ते, भेळ किंवा चिवडा, ते आहेत. ओके. त्यानंतर सँड इन वॉटर, आणि मिल्क पण हे ना हेट्रोजनसच उदाहरण, कारण की मिल्क पासून सेपरेट करून ते वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. ओके. आता होमोजिनियस प्रोसेसला काय म्हणतात, तर होमोजिनियसचे उदाहरण कोणते आहेत? ब्लड, पुन्हा वाईन. ओके, ब्लड, वाईन याचे किंवा जो फ्रूट ज्यूस आहे तो, याच्यामध्ये येतात. ओके, होमोजिनियस मध्ये. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. आकाश निळे दिसण्यामागचे कारण कोणते? तर आकाश निळे दिसते हे आपल्याला ड्यू टू वातावरणात अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकी विकिरण जास्त असते. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ओके. स्कॅटर्ड लाईट. आता हे स्कॅटर्ड फिनॉमिना अजून कोणकोणते उदाहरण आहेत, तर स्कॅटर्डचे बघा, टायडल, स्कॅटर्ड इफेक्टमुळे आपल्याला कोणकोणते अजून प्रकार बघायला मिळतात, तर टायडल इफेक्ट पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर आपण बघितलं ब्ल्यू स्काय बनतो, रेड स्काय कधी कधी बनतात, ते पण हे स्कॅटरिंग मुळेच बनतं. ओके. आता ना याची एक डायग्राम आहे, हे बघा, ही एक डायग्राम आहे. हे जे लाईटचा फिनॉमिना होतात ना, ते ट्रान्झिशन हे ह्या मीडियम मधून डायरेक्ट पास होतं, रिफ्लेक्शन. ओके. स्नेल्स लॉ वगैरे आहेत. आय इक्वल्स टू रिफ्ले अँगल ऑफ रिफ्ले आय इक्वल्स टू अँगल ऑफ आर. ओके. हे रिफ्रॅक्शन वन मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातं. एक्झाम्पल बघा, कॉइन, कॉइन तुम्ही पाण्यात टाकलं वेगळा दिसेल. ओके. हे स्कॅटरिंग आता आपण बघितलं. डिफ्रॅक्शन, ऍब्झॉर्प्शन. ओके. ह्याच्यावरती अजून प्रश्न येणार आहेत, त्यावेळेस आपण प्रत्येकाला एका एका पार्ट मध्ये डिस्कस करूयात. ओके. सायमन कमिशनची स्थापना कशासाठी करण्यात आली होती? तर सायमन कमिशनची स्थापना ही मोंटेगो चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणाचे मूल्यमापन करण्यासाठी करण्यात आलेली होती. केव्हा झालता हा? 1919 मध्ये. मोर्ले मिंटो कायदा 1909 मध्ये. पुणे करार 1932 मध्ये. पुणे करारावरती एक पुढं प्रश्न आहे. आता एक लक्षात ठेवा, पहिले पाहूयात आपण पहिले पाहूयात आपण मोर्ले मिंटो रिफॉर्म 1909, त्यानंतर पाहूयात 1919, कारण की पुढचा जो प्रश्न आहे तो याच्यावरतीच आधारित. ओके. त्यामुळे आधी डिस्कस करूयात, पुढे प्रश्न पाहूयात. 1909 मध्ये काय झालं, मोर्ले मिंटो रिफॉर्म झाला. तर ह्या रिफॉर्म मध्ये काय केलं, सेपरेट इलेक्टोरेट दिलं त्यांनी मुस्लिम कम्युनिटीला. पुन्हा इंडियाला इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये पहिल्यांदाच फर्स्ट टाइम त्यांना मेंबरशिप देण्यात आली. त्यानंतर जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती ना, आधी 16 मेंबर होते, पण आता वाढून त्यांनी 60 मेंबर केले. आता हा मुद्दा महत्वाचा आहे. सत्येंद्र प्रसन्ना सिन्हा हे पहिले भारतीय होते जे व्हॉइस रॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये इंडिया म्हणजे होते. ओके, मेंबर होते. त्यानंतर एक लक्षात ठेवा की ह्यामध्ये 1909 मध्ये काहीच डिस्कशन झालं नव्हतं फॉरेन पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसी रिलेटेड, किंवा जे प्रिन्सली स्टेट आहेत ना त्यांच्याबद्दल काही डिस्कशन झालेलं नव्हतं. आता 1919 बद्दल बघा. आता बघा पुढचा प्रश्न बघा, मुंडिनस समिती हा
नेमण्यात आली होती. तर मुडीनस कमिटी मुडीमन समिती का नेमण्यात आली होती, तर ही 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. 1919चा कोणता कायदा आहे हा? मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म. ओके. तर याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं? पब्लिक सर्व्हिस कमिशन इंट्रोड्यूस करण्यात आले होते. डायरकी इंट्रोड्यूस करण्यात आली होती. गव्हर्नमेंटमध्ये इंडियन्सचं पार्टिसिपेशन वाढवण्यात आलं होतं. पहिल्यांदा बघा इथं कसं एकच मेंबरशिप दिली होती 1909ला, तर इथं वाढवली आता. ओके. त्यानंतर हा लंडनमध्ये ना एक ऑफिस बिल्ड म्हणजे बनवलं, इस्टॅब्लिश केलं. कोणतं? हाय कमिशनर ऑफिस फॉर इंडिया. हे लंडनमध्ये इस्टॅब्लिश केलं. ओके. हा, हे महत्वाचं आहे. विमेनला वोटिंगचा राईट दिला. ओके, वोटिंगचा राईट दिला त्याला. आणि गव्हर्नमेंटने दोन सब्जेक्ट डिवाइड केले. एकाला रिझर्व्ह सब्जेक्ट म्हणतात आणि याला काय म्हणतात? ट्रान्सफर सब्जेक्ट म्हणतात. ओके. आता मित्रांनो, इथं मी हे थोडं अरेंज करून मराठीत लिहिले. तुम्ही एकदा गो थ्रू करा. तुम्ही वाटलं तर एकदा रीड करा. मी तो पण पाणी पितो. त्यानंतर बघा इथे हे 1919 आहे. लोकसेवा आयोग चालू केले, डायरकी चालू केली, सरकारमध्ये भारताचे सहभाग, लंडनमध्ये भारताच्या उच्चायुक्त कार्यालयाची स्थापना, महिलांना पहिल्यांदा सरकारी विषयात राखीव आणि हस्तगित. ओके. राखीव विषय काय करायचे? तर राखीव विषय बघा मित्रांनो, हा राखीव विषय ना मी का तुम्हाला परत परत सांगतो कारण की ह्या UPSC मध्ये विचारलेला होता. राखीव सब्जेक्ट खालीलपैकी कोणते राखीव सब्जेक्ट मध्ये येतात? तर राखीव सब्जेक्ट म्हणलं की गव्हर्नर आणि त्यांच्या नोकरशाही मधले जे कार्यकारी आहेत ना, तर ते लोक येतात. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत? कायदा, सुव्यवस्था, वित्त, जमीन, महसूल, सिंचन याचा समावेश असायचा. आणि हस्तांतरित विषय जे आहेत ते भारताचे जे मंत्री होते ना, आताच म्हणलं ना आपण भारताचे मेंबर्सला संख्या वाढवली होती, तर ही वाढवून त्यांच्याकडे हे काम दिलं की शिक्षण बघा, आरोग्य, स्थानिक स्वराज्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था इन द सेन्स कोणकोणत्या संस्था आहेत, सार्वजनिक बांधकामे काय, इन्फ्रास्ट्रक्चरची जी पण कामं आहेत ना शेतीची वगैरे, म्हणजे ती सर्व तुम्ही बघा. आणि पैशाचे काम सगळे यांनी हे केले होते. ओके. तर पुढचा प्रश्न बघत आता आपण. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती? ओके. तर कोणत्या याच्यात चालू केली होती? खेडा. ओके. मित्रांनो, हे जालियनवाला बाग ट्रेजेडी राहिलं आपलं. जालियनवाला बाग ट्रेजेडी 1919 ला झाली होती. ओके. तर हे याच्या जालियनवाला बाग ट्रॅजेडी साठी कोण जबाबदार आहे? तर तो जबाबदार आहे तो डायरवाला. ओके. डायर लक्षात ठेवा. ब्रिगेडियर जनरल डायर. बट ऍक्च्युली काय झालं? म्हणजे हा, तर जालियनवाला बाग ट्रेजेडी हे लॉ रावलेट लॉ च्या विरोधात झालेला होता. आता रावलेट लॉ आपण पुढे पाहणार आहोत. आता हे गोष्ट लक्षात ठेवा की कोणती कमिटी बसली होती जालियनवाला बाग हत्याकांडाच्या याला? तर हंटर कमिटी बसलेली होती. आणि हंटर कमिटीने 1920 ला रिपोर्ट पण पब्लिश केला, पण त्यांनी काही एवढी पनिशमेंट वगैरे काही दिली नाही त्याला. ओके. मग एकदम नंतरच उधम सिंग यांनी त्याला गोळी मारून ठार केले होते. ओके. तो मूवी पण चांगला आहे. यू कॅन सी दिस मूवी. चांगला पिक्चर आहे तो. ओके. महात्मा अच्छा हा, महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ खेडामध्ये चालू केली होती. ओके. आता आता बघा, आपल्याला नेहमी माहिती आहे की ही जे हे झालं खेडामध्ये खेडा सत्याग्रह झाला, महात्मा गांधीच होते. पण लक्षात ठेवा ह्यामध्येच वल्लभभाई पटेल पण होते. ओके. वल्लभभाई पटेल पण महात्मा गांधीजींच्या मदतीला आलेले होते. तर कदाचित विचारलं जाऊ शकतं आपल्याला. आणि हे कशा विरुद्ध याच्यात काय डिमांड केली होती त्यांनी? तर काय झालं तिथं म्हणजे हे झालं होतं म्हणजे त्यांचं पूर्ण पीक आलं नव्हतं, फेलियर ऑफ क्रॉप. त्याच्यामुळं त्यांना जो रेव्हेन्यू आहे ना, तो रेव्हेन्यू भरणं शक्य जात नव्हतं, कारण की त्यांचं शेताचं पीकच व्यवस्थित नाही आलं तर ते कुठून भरणार त्यांचा टॅक्स वगैरे. ओके. तर त्यांना फक्त डिमांड केली होती की बाबा जे रेव्हेन्यू आहे ना, तुम्ही जो टॅक्स आहे त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन द्या.
ओके, रिलॅक्सेशन द्या असं त्यांनी म्हणलेलं होतं. आता बघा महात्मा गांधीजींनी ना काही महत्वाचे इम्पॉर्टंट मुवमेंट आहेत बघा. ओके, ते लक्षात ठेवा कारण की ते विचारले जाऊ शकतात. क्रोनॉलॉजी मध्ये तर खूप जास्त चान्सेस आहेत. तर चंपारण्य मुवमेंट 1917, त्यानंतर खेडा मुवमेंट 1918, त्यानंतर अलाहाबाद मिल स्ट्राईक 1918 मध्ये झाली. पुन्हा खिलाफत मुवमेंट 1919, नॉन कोऑपरेशन मुवमेंट 1920, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट म्हणजे आपल्या कोणती दांडी मार्चवाला 1930 मध्ये झाला आणि क्विट इंडिया मुवमेंट झाला 1942 मध्ये. ओके, तर मित्रांनो मी इथे अ, मराठीमध्ये मेन्शन केले पूर्ण. चंपारण चळवळ 1917, खेडा चळवळ 1918, अहमदाबाद मिल स्ट्राईक 1918 मध्ये, खिलाफत चळवळ 1919 मध्ये झाली, असहकार चळवळ ही 1922 मध्ये ते चौरी चौरा इन्सिडेंटमुळे वापस घेण्यात आली. आता 1922च्या नंतर खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. आपण ते पुढे एक प्रश्न आहे तिथे बघूयात. सविनय कायदेभंग चळवळ, दांडी मार्च 1930, त्याच्यानंतर गोलमेज परिषद झाल्या. 1932 ला आपला पुणा करार झाला. ओके, 1900 पुन्हा त्याच्यात अजून ओके ते पुढे बघूयात. ओके, भारत छोडो आंदोलन 1942 याच्यावरती एक प्रश्न पुढे पाहूया त्याच्याबद्दल. ओके, हे फेलियर का झालं याच्यावरती एक प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. डॉक्टर आंबेडकरांनी कोणते लिखाण केलेलं नाहीये? तर ऍक्च्युली ठीक आहे, याचं आन्सर करा मेन्शन तुम्ही. ओके, तर ऍक्च्युली उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. हे तिन्ही पण पुस्तक त्यांनी लिखाण केलेलं आहे. आपल्याला नाही विचारलंय. ओके, इथं कन्फ्युज नका व्हायला. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रिडल्स इन हिंदुइझम, पुन्हा गांधी अँड फायनान्शियल थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट. आता महत्वाचे पुस्तक बघा अजून, ॲनहिलेशन ऑफ कास्ट 1936, हू वेअर द शूद्राज 1946 मध्ये लिहिलेलं आहे. द बुद्धा अँड हिज धम्मा 1957 मध्ये. ओके, आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे 1923 मध्ये लिहिलेलं आहे. आणि अजून एक कास्ट इन इंडिया 1917 मध्ये. आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचण्याचा एवढा छंद होता. ओके, त्यांना त्यांच्या जी लायब्ररी होते त्याच्यामध्ये 50,000पेक्षा जास्त बुक्स होते आणि त्यांच्या लायब्ररीला म्हणतात राजगृह. राजगृह गृह. पुन्हा आता लक्षात ठेवा, यांनी काही सोशल ऑर्गनायझेशन्स बनवले होते, जसे की बहिष्कृत हितकारिणी सभा, त्यानंतर समता सैनिक दल. तर ह्या दोन कशासाठी बनवल्या होत्या? जे सोसायटीमध्ये जे हे होते ना, म्हणजे सोशल नॉर्म्स होते ना, अनटचेबल्स वगैरे वगैरे, तर ते सगळे हे इव्हिल गोष्टी आहेत ना त्यांना रिमूव्ह करण्यासाठी, त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी ह्या सोशल सोशल ऑर्गनायझेशन चालू केले होते. ओके, कोणती? बहिष्कृत हितकारिणी सभा आणि समता सैनिक दल. ओके, त्यांनी एक लक्षात ठेवा, 1920 मध्येच मुखनायक मुखनायक हे वीकली पब्लिश करायला चालू केलं होतं. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे, 1925 मध्ये ना यांना यांना अपॉइंट केलं होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटी. ओके, ही कमिटी जी सायमन कमिशन सोबत काम करणार होती. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांना हे केलं होतं, अपॉइंट केलेलं होतं.
1925 ला. हा पॉइंट लक्षात ठेवा. गो ग आगरकरांच्या बाबतीत कोणते विधान खरे आहे? तर आता बघा, त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता. टिळकांशी सामाजिक सुधारणावर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषेत रूपांतर केले. ते देव न मानण्यापैकी होते. तर उत्तर काय आहे मित्रांनो याचं? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हे चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. आता यांचे हे सुधार केसरी त्यांनी राजीनामा दिला. हे केसरीचे पहिले एडिटर होते. केसरी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठी न्यूजपेपर आहे. त्याच्यानंतर आगरकरांनी सुधार सॉरी आगरकरांनी 1877 मध्ये 87 मध्ये सुधारक याची स्थापना केली. ओके, सुधारकची स्थापना केली होती. 1878 मध्ये त्यांनी अकोला समथिंग अकोल्याच्या तिकडेच ना वराड समाचार नावाचा न्यूजपेपर चालू केला होता. ओके, वराड समाचार हे मोस्ट ऑफ द टाइम ना लक्षात नाही राहत, पण लक्षात ठेवा 1978 मध्ये वराड समाचार. ओके, वराड समाचार. त्यांनी टिळकांसोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुन्हा फर्ग्युसन आणि न्यू इंग्लिश स्कूल याची स्थापना केलेली आहे. आता इथं दिलेले त्यांनी चिपळूणकरांचा प्रभाव झालेला होता. आता पुढे एक प्रश्न अजून आहे, त्याचं मी तुम्हाला इथं सांगतोय. तर ते जे वेस्टर्न थिंकर होते ना युरोपमधले, त्यांच्यावरती फार प्रभावित झालेले होते. जसे की जॉन मिल, त्याच्यानंतर स्पेन्सर, पुन्हा होल्टायर आणि रुझो. ओके, रुझो हे काही वेस्टर्न फिलॉसॉफर आहेत. त्यांच्या लिखाणामधून पण हे फार इन्फ्लुएन्स झालेले होते. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली होती? तर उत्तर आहे तुर्कस्तान. आपण आताच खिलाफत चळवळीचं पाहिले केव्हा झाली होती ती. ओके. 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्यासाठी क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला होता? छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेला होता. ओके, छत्रपती शाहू महाराजांनी खूप आता जे मूकनायक न्यूजपेपर होता ना बाबासाहेबांचा, त्याच्यासाठी फंडिंग यांनी दिलेली होती. ओके, छत्रपती शाहू महाराजांनी. आता छत्रपती शाहू महाराजांचं मी ना मेन्शन इकडे केले बघा. ओके, 1901 मध्ये शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. या बोर्डिंग मध्ये काय झालं, पहिल्यांदा ब्राह्मण मुलेच राहू लागली. तर शाहू महाराजांनी निरनिराळ्या जातीच्या लोकांचे पण वसतिगृह चालू केले होते. आता हे 18 एप्रिल 1901 ला चालू केलं होतं. जैन, लिंगायत, मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह चालू केले. पुन्हा 1902 मध्ये त्यांनी 7व्या एडवर्डच्या राज्यारोहण समारंभ होता ते इंग्लंडमध्ये. त्याच वेळेस त्यांना केम्ब्रिज विद्यापीठातून LLD पदवी बहाल केली होती. आता हा बघा प्रश्न विचारलेला आपल्याला जो होता. 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या आणि याची न्यूज त्यांनी करवीर गॅजेट मधून प्रकाशित केली होती. 1902 साली त्यांनी पाटबंधारेची घोषणा केली. 1905 साली हे महत्वाची इव्हेंट आहे. शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्गुरूचे नवे पीठ निर्माण करून सदाशिव बेनाडीकर यांची या पीठाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ओके, तसेच संस्थांमध्ये निरनिराळ्या जातीचे पुरोहित निर्माण करण्याकरिता पुरोहित शाळा पण त्यांनी निर्माण केली होती. पुढचा आहे 1909 मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली. 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केली, ते काहीतरी कारण असेल. 1907 ला काय केली, रात्रशाळा चालू केली आणि 1906 ला रात्रशाळा चालू केली आणि 1907 साठी मुलींसाठी रात्रशाळा चालू केली होती. ओके, तर एकदा तुम्ही हे वाटलं तर पॉज करून रीड करा, कारण की ते कसं एखाद्या वेळेस सांगताना माझा पण प्रोनाऊन्स मागे पुढे होतो ना, त्याच्यामुळे मी हे थोडं मेन्शन केलं इथे.
ओके. हा. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबाबत कोणती बाबी बरोबर आहेत? प्रार्थना समाज कोणी? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी सुरू केलेला आहे. ओके. आता याचं उत्तर काय आहे मित्रांनो? प्रार्थना समाजाची स्थापना तरखडकर बंधूंनी केलेली. समाजाचे सुबोधन समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालविले. वारसा भगवन धर्मातून घेतल्याचे मानतो. हिंदुस्थानाच्या प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे, हे चारी पण स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. आणि ही संस्था 1867 मध्ये स्थापन करण्यात आली होती मुंबई येथे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. घटनांचा कालानुक्रमे क्रम लावा. स्वदेशी चळवळ 1905, सविनय कायदेभंगाची चळवळ 1930, खिलाफत चळवळ 1919, चले जाओ 1942. ओके. स्वदेशी चळवळीचे हे कोण होते? काय म्हणतात त्याला? लीडर कोण होते? प्रॉमिनंट लीडर होते. तर ऍक्च्युली INC म्हणजे सॉरी, हा, INC चे जे मेंबर आहेत ना, जसे की दादाभाई नौरोजी, पुन्हा गोपाळ कृष्ण गोखले, बाल गंगाधर टिळक, हे त्यांचे प्रॉमिनंट लीडर होते. अजून काय आहे याच्यामध्ये? चले जाओ चळवळीवरती पुढे एक प्रश्न आहे, तिथं पाहूया त्याला. ओके. हे फेल का झालं त्याबद्दल एक प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये? तर ही मुस्लिम लीग संस्था स्थापन झाली होती. ओके. याची नीव बघा, सर अहमद अली यांनी एक प्रोग्राम ठेवला होता, एक इन्स्टिट्यूशनचा त्यांच्या, त्यावेळेस त्याची नीव रचल्या गेलेली होती. ओके. 1800 समथिंग 1888च्या याच्यामध्येच एरामध्ये, लक्षात नाही येईल मला ते. हा. नॅशनल काँग्रेस आपल्याला माहिती आहे, 1885. एओ हुम कोण आहे? तर फादर ऑफ काँग्रेस, किंवा त्याला त्यांनी सेफ्टी वॉल ऑफ थिअरी दिले. याचे फाउंडिंग मेंबर दादाभाई नौरोजी, पुन्हा उमेशचंद्र बॅनर्जी, खूप सारे. ओके. पुन्हा आता याच्यात लक्षात ठेवा, मुस्लिम लीगचे फाउंडिंग मेंबर कोण आहेत? तर नवाब ख्वाजा सलीमुल्लाह. ओके. नवाब ख्वाजा सलीमुल्लाह फाउंडर आहे त्याचे, आणि ही फर्स्ट मुस्लिम पार्टी होती. 1913 मध्ये मोहम्मद अली जिन्ना यांनी ही पार्टी जॉईन केली होती. आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर हे मोहम्मद अली जिन्नाच होते. ओके. नेक्स्ट प्रश्न. स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही? स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला. जनता या पक्षाचे मुखपत्र. काबाड कष्ट करण्याचे हित पक्षाने जोपासले. पक्षाने 1937च्या निवडणुकी लढविल्या. पक्ष अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला. तर चूक आहे, बाकी हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. याची स्थापना ऍक्च्युली झाली होती 1936 मध्ये. डॉक्टर बी आर आंबेडकर हे पहिले भारताचे लॉ मिनिस्टर, चीफ आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन आहेत ते. ओके. 1990 मध्ये त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. ओके, भारतरत्न. अजून काय आहे? तर बहिष्कृत हितकारिणी सभा आपण बघितलंय. मुखनायक न्यूजपेपर 1920 मध्ये. ओके. पुन्हा हे जनता न्यूजपेपर त्यांनी 1930 मध्ये चालू केलं होतं, पण 1956 मध्ये याचंच नाव न चेंज करून प्रबुद्ध भारत असं ठेवण्यात आलं होतं. ओके. प्रबुद्ध भारत. आणि बहिष्कृत भारत हे बहिष्कृत भारत
हे 1927 ते 1929 मध्ये. चवदार तळे 1927 मध्ये. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन कोणत्या शिफारसी केल्या होत्या? एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15% लोकांना मतदाधिकार मिळावा, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करू नये, प्रांतावरील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात यावी. तर याने हे तिन्ही पण गोष्टीची शिफारस केलेली होती. ओके, सायमन कमिशन. सायमन गो बॅक, त्याला ब्लॅक झेंडे दाखविलेले होते. ब्राह्मणोत्तर व सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता? आता बघा, ब्राह्मणोत्तर चळवळ ही 19th सेंचुरी मध्ये चालू झाली होती. सत्यशोधक 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेले आहे. ऍक्च्युली हे ब्राह्मणोत्तर चळवळ म्हणजे कसं, जे ब्राह्मण लोक होते ना, त्यांची जी मोनोपोली होती ना ते सिस्टीम मध्ये, तर त्या सिस्टीमच्या मोनोपोली विरुद्ध होते ते. अं, फरक विचारलाय ना, ब्राह्मणेतर राजकीयतर, सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती. बरोबर आहे. ब्राह्मणेतर मध्ये मराठा, तर सत्यशोधक मध्ये माळी जातीचे वर्चस्व होते. बरोबर आहे. ब्राह्मणेतर दिनकर जवळकर व इतरांच्या, तर सत्यशोधक महात्मा फुलेंच्या विचारावर आधारित होते. मित्रांनो, ऍक्च्युली काय माहितीये का, हे दोन्ही पण आहेत ना, एकाच म्हणजे त्यांचे, यांचं एम एकच होतं, फक्त मार्ग वेगवेगळा होता. ओके. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी काय केले नाही? प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यास जाहीरनामा, स्त्रियांच्या शिक्षणास माफी, प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारांना मदत केली नाही. ओके, उघड मदत केली नाही. पहिल्यांदा मदत केली, नंतरच्या वेळेस त्यांनी उघड मदत केली नाही. मदत केली नाही नाही असं नाहीये, उघड मदत केलेली नाहीये. तर याचं उत्तर आहे, हे तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत. आता हे सक्तीचे शिक्षण केव्हा 1917 मध्ये चालू केलं, आणि 1911 मध्ये त्यांनी फ्री एज्युकेशन चालू केलं होतं. कोणासाठी? अस्पृश्य साठी. ओके, अनटचेबल साठी. 1918 मध्ये त्यांनी, लक्षात ठेवा, तलाठी शाळा चालू केली होती. 1906 मध्ये त्यांनी शाळा चालू केल्या होत्या रात्रीच्या, नाईट स्कूल चालू केले होते. आणि 1907 मध्ये स्त्रियांसाठी म्हणजे मुलींसाठी रात्रीची शाळा चालू केली होती. ओके. कोल्हापूर मधली एक सभा आहे, आपल्याला पुढे प्रश्न आहे बघायचा तिथे. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी? तर हे नीळ पिकाशी होते. चंपारण्य हे बिहारमध्ये आहे. महात्मा गांधीजींचं हे पहिलं सत्याग्रह होतं भारतातलं. ओके. पुढचा प्रश्न, सन 1942 ची चळवळ अपयशी का झाली? ओके. तर ब्रिटिश सरकारपुढे निशस्त्र होण्याचा निभाव लागणे कठीण होते. अ अयशस्वी का झाले म्हणून होते? तर हे तर बरोबर आहे. चळवळी पूर्वी सरकारने गांधीजींना अटक केले होते. स बरोबर, अटक केलं होतं. सरकारी नोकरीत असलेल्या चळवळीत भाग घेतला नाही. मुस्लिम लीगने चळवळीत पाठिंबा दिला नाही. ओके. ए आणि बी तर आपल्याला माहिती, कन्फर्म बरोबर आहे. ओके, 50-50 पर्यंत आलो. म्हणजे सी पण बरोबर आहे. आता ते मुस्लिम लीग कडनं अपेक्षा पण काय असणार आहे. ओके. तर ए बी सी डी हे चारही पण स्टेटमेंट कारणभूत आहेत 1942 हे होण्यासाठी. क्विट इंडिया मुवमेंट. तर एक लक्षात ठेवा, असफ अली, ज्यांना आपण ग्रँड ओल्ड लेडी असं म्हणतो. ओके. ग्रँड ओल्ड मॅन तर आपण दादाबाई नौरोजींना म्हणतो, पण असफ अली यांना आपण काय म्हणतो? ग्रँड ओल्ड लेडी. यांनी गोवाली गोवालिया टँक मैदान जे आहे बॉम्बे मधलं, तर तिथं त्यांनी म्हणजे झेंडा दाखविला, आणि म्हणजे झेंडा फडकविला, आणि ह्या मुवमेंटची सुरुवात केलेली होती. आणि गांधीजी सोबत पूर्ण जे जवाहरलाल नेहरू झालं, वल्लभभाई पटेल झाले, ओके, हे जे प्रॉमिनंट लीडर होते ना, हे सर्वांना त्यांनी इंग्रजांनी अटक करून टाकलेली होती. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून पीएचडी प्रदान केली? तर कोणत्या युनिव्हर्सिटीत मित्रांनो? कोलंबिया विद्यापीठ. ऑप्शन नंबर 3. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोण आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले. 1848 मध्ये पहिली शाळा त्यांनी सुरू केली होती. दुसरी शाळा, पहिली शाळा भिड्यांच्या वाड्यामध्ये, दुसरी शाळा त्यांनी
1951 मध्ये चालू केले होते. ओके. तर याचा एक डेमो बनवला मी. हम्म. बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा, दुसरी शाळा त्यांनी चिपळूणकरांच्या अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात चालू केली. रास्तापेठमध्ये 1851 मध्ये दलितांसाठी वेताळ पेठेत पहिली शाळा चालू केली. दलित लोकांस विद्या शिकविण्याकरिता 1853 मध्ये शाळा चालू केली. पुन्हा मंडल बालहत्या प्रति बंदगृह 1863 मध्ये सुरू केलं आणि सत्यशोधक समाज 1873 मध्ये. ओके. तर पुढचा प्रश्न, पुणे कराराबाबत कोणते विधान बरोबर आहे? 1932 पुणे करार किंवा ऐक्याचा करार असं पण म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्यात तो झाला होता. बरोबर आहे. महात्मा गांधीजींच्या ऐवजी मदन मोहन मालवीय यांनी सिग्नेचर केलेले होते. हे तर बरोबर आहे. हे चुकलं. बा आंबेडकरांनी स्वतः आंबेडकरांनी स्वतंत्र मतदान संघाची मागणी मान्य झाली. अस्पृश्यासाठी राखीव जागा देण्यात आल्या. तर ऍक्च्युली ए आणि बी हे त्याचं उत्तर आहे. तर हे हे इंग्रजांनी मान्य केलं होतं बघा, की स्वतंत्र मतदारसंघाची. याच्या अपोज मध्येच महात्मा गांधीजींनी हा म्हणजे येरवडा जेलमध्ये असताना त्यांनी ते हे केलं होतं. ओके. उपोषण केलं होतं. त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. अमेरिका व कॅनडा स्थित भारतातील कोणती संघटना स्थापन केली होती? तर ती संघटना कोणती आहे? ती संघटना आहे गदर. गदरचे फाउंडर 1913 मध्ये कोणी केली होती? लाला हरदयाल. आणि त्याचे पहिले प्रेसिडेंट कोण होते? बाबा सोहम बाबा सोहम सिंग. ओके. आता पहा, इंडिया हाऊस 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक. अच्छा ठीक आहे. आधी मित्रमेळा बघा. मित्रमेळा ही विनायक आपले विनायक सावरकर यांनी 1899 मध्ये नाशिक मध्ये चालू केली होती. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ होते गणेश सावरकर. आणि आता मित्रमेळा याचंच दुसरं नाव काय आहे तर अभिनव भारत सोसायटी. त्यालाच आपण यंग इंडिया सोसायटी असं पण म्हणतो. ओके. आता हा बघा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आधी लक्षात ठेवा, एच आर ए काय आहे? तर 1923 मध्ये HRA ची सुरुवात झाली होती. ओके. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, ज्याचं कॉन्स्टिट्यूशन हे बिस्मिल आणि लाला हरदयाल यांनी हे बनवलं होतं. ओके. याचं HRA चं हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचं कॉन्स्टिट्यूशन पण बनवलेलं होतं 1923 मध्ये. ओके. तर आता याच्यात मेंबर कोण कोणते? तर रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ बक्षी, सचिंद्रनाथ सान्याल होते. पुन्हा आपले भगतसिंग आझाद हे होते. आणि 1928 मध्ये HRA जी आहे तिचंच रूपांतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी मध्ये करण्यात आलं होतं. ओके. HRA एक लक्षात ठेवा. 1925 मध्ये काकोरी कन्स्पिरसी झाली होती. काकोरी रॉबरी म्हणा किंवा ते ट्रेन मधली रॉबरी, काकोरी रेल्वे. ओके. अजून काय याच्यामध्ये महत्वाचं आहे? हा, एक लक्षात ठेवा की HRA हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे बॉम्ब मॅन्युफॅक्चर करण्याचे 2 युनिट होते. एक आहे कलकत्ता, दुसरा आहे देवघर. हे मे बी विचारले जाऊ शकतात. ओके. पुन्हा यांचे तेवढंच आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म, अग्रेसिव्ह हिंदुइझम असे कोणी केले होते? तर हे कोणी केले होते? सरोजिनी नायडू, भगिनी निवेदिता किंवा अॅनी बेसेंट यांनी केलं होतं. तर हे भगिनी निवेदिता यांनी केलं होतं. ओके. आता स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव होतं मूळ शंकर तिवारी. आणि यांनी ही स्थापना केव्हा केलेली आहे?
1875 मध्ये. ऍक्च्युली हे बॉम्बेमध्ये स्थापना केलेली आहे, पण त्याचं हेडक्वार्टर बघा त्यावेळेस त्यांनी लाहोरमध्ये होतं. ओके, म्हणजे ते हेडक्वार्टर इन द सेन्स ते जे त्याचे मठ वगैरे असतं ना, तो हेडक्वार्टर लाहोरमध्ये होता. ओके. यांनी सांगितलं होतं की बॅक टू वेदाज. ओके. यांनीच चालू केली होती. अच्छा, यांचं एक साहित्य खूप फेमस आहे. सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश. ओके, पाठ करून घ्या वाटलं तर. साहित्य कोणतं आहे स्वामी दयानंदाचं फेमस? सत्यार्थ प्रकाश. ओके. आर्य समाज 1875. बॉम्बेमध्ये चालू केली, हेडक्वार्टर लाहोरमध्ये. ओके. गो बॅक टू वेदाज असं त्यांनी म्हटलं होतं. आता आर्य समाजाची एक एम काय होतं की ते ते म्हणायचे रिइस्टॅब्लिश करायचं वेदाजला. पुन्हा जे शुद्धी मुवमेंट त्यांनी चालू केलं होतं. शुद्धी मुवमेंट इन द सेन्स कसं माहितीये का? जे कन्व्हर्जन करून गेलेले होते ना, ते त्यांना वापस आणण्यासाठी हे शुद्धी मुवमेंट चालू केलं होतं त्यांनी, किंवा अ, असं होतं त्यांचं. ओके. त्यानंतर ते आर्य समाजाने ना अनटचेबिलिटी, पुन्हा अॅनिमल सॅक्रिफाईस म्हणजे असतं, मूर्तीपूजा असते, या सर्वांचा निषेध केलेला आहे. ओके. अनटचेबिलिटीला, चाइल्ड मॅरेजला, ते सर्वांना त्यांनी निषेध केलेला आहे. ओके. त्यांनी सपोर्ट केलाय बघा इंटरकास्ट मॅरेजला, पुन्हा विमेनच्या एज्युकेशनला, आणि चाइल्ड मॅरेजच्या तर ते अगेन्स्ट होते. आणि वेगवेगळे स्कूल कॉलेजेस त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आहेत. ओके, जिथं फेमाईन वगैरे यायचा. ओके, तर तिथे ते मेडिकल एड वगैरे पोहोचवायचे. ओके, असे बरेच वेलफेअरचे काम ते करायचे. 62 क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? क्रिप्स योजना का नाकारली? तर उत्तर काय आहे त्याचं? भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता. उत्तर दोन याचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? डलहौसीने आक्रमक धोरण. ओके. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सी चालू केली, ते सैनिकाचा असंतोष, ते इनफिल्ड रायफलमध्ये गाईचं आणि डुकराची चरबी, पुन्हा सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, बरोबर आहे. कंपनी काळातील राज्य विस्तार, हे तर सर्वात मोठं कारण आहे, तर उत्तर 4 आहे याचं. ओके. आता एक लक्षात ठेवा, ब्रिटिशरांनी 1857चा उठाव का जिंकले? त्यांच्याकडे वेल इस्टॅब्लिश्ड आर्मी होती, आणि ते म्हणजे आर्मी तर त्यांची अपग्रेडेड होती. ओके. पुन्हा त्यांचं जे लीडर्स होते, त्यांचं लॉंग व्हिजन होतं, आणि ह्यांच्यामध्ये ना युनिटी होती. ओके, ब्रिटिशांमध्ये युनिटी होती. ओके, आणि ते एका ऑर्डर म्हणजे एका व्यक्तीच्याच ऑर्डर खाली होते, म्हणजे रा, ते ब्रिटिश किंगडमच्या अंडरमध्ये होते ते. ओके. त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे एकदम प्रॉपर होती, आणि त्यांनी दुसरं म्हणजे भारतात त्यांना खूप सारे फितूर भेटलेले होते. ओके. आणि भारतीय 1857चा रिव्हॉल्ट फेल का झालंय? तर फेल का झालं, तर आपल्यामध्ये युनिटी नव्हती, लॅक ऑफ युनिटी, पुन्हा वेगवेगळे डिफरन्सेस होते, आपली आर्मी अपग्रेडेड नव्हती, आपल्याकडे स्ट्रॅटेजी नव्हती, लॉंग टाइमचं व्हिजन नव्हतं, आणि फितोर पण खूप होते. ओके. आता आपण ना खूप वेळेस पाहिलं की कोणता उठाव कुठे झालाय, पण महाराष्ट्रातले उठाव बघूयात. कारण की आता बघा, 1857चा उठाव म्हणलं की आपल्याला नेहमी लक्षात येतं नॉर्थ साइडचे. ओके. पण महाराष्ट्रात पण काही जागेवर उठाव झालेले आहेत. तर ते बघा इथे एक बॉक्स मध्ये. 1857 मध्ये कोल्हापूरमध्ये रामजी शिरसाट यांनी केला होता, पण त्यांचा विरोध केला होता ग्रँड जेकबने. कोल्हापूरमध्ये चिमा साहेबने पण केला होता, त्यांचा पण ग्रँड जेकबनेच केला. 1857 मध्ये साताऱ्यामध्ये रंगो बापूजी गुप्ते. आता हे रंगो बापूजी गुप्ते ना ऍक्च्युली कोण होते ते? छत्रपती प्रतापराव मे बी होते, मला लक्षात नाही आलं त्यांचं नाव. हे काय झालं, हे डॉक्टर ऑफ लॅप्सीच्या अंडरमध्ये साताऱ्यातलं पण हे काय केलं, जे राज्य शासन होतं ना, जी लँड, तर ती ब्रिटिशरांनी काबीज केली होती. पण रंगो बापूजी गुप्ते यांना त्यांनी वकील म्हणून पाठविलं, बट हे फेल होऊन आले. ओके, रंगो बापूजी गुप्ते. इवन दो यांनी उठाव पण केला, पण एक कृष्णाजी म्हणून होते, त्यांनी यांच्यासोबत फितुरी केली.
आणि ह्या फितुरीमुळे कृष्णाजी यांना ब्रिटिशरांनी विश्वासराव समथिंग असा उपाधी टायटल दिलंय. ओके. तर शेवटी अतारजी शिर्के त्यांनी हे केलं. 1857 मध्ये मुंबई, गुलमार, ऍक्च्युली हे सगळे फेल झालेले तर ते पण कुठे कुठे विचारलं तर तुम्ही लक्षात ठेवा. गुलमार डुबे, जमादार शेख रहिमान, ब्रिगेडियर शोरट हे होते. ओके. वाटलं तर एक स्क्रीनशॉट काढा, येता जाता वाचून घ्या. 1857 मध्ये खानदेशात झाला होता. पुन्हा 1857 मध्ये पुन्हा नाशिक मध्ये पण झाला होता. ओके. हा. एक लक्षात ठेवा, नागपूर मधली जी राणी होती त्यांनी उठाव केला नाही. ओके. ते लॉयल होत्या. मला त्या राणीचं नाव लक्षात येईना, पण त्यांनी उठाव केला नव्हता. ओके. पुढचा प्रश्न. 1920च्या असहकार चळवळीला काय प्रेरक होते? तर काय प्रेरक होते 1920च्या असहकार चळवळीला? पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई, बरोबर आहे. 1914 ते 1919 पर्यंत झालं होतं. ते काय ते. सरकारच्या कायद्याने व्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्यांना घातलेली मर्यादा. हे तर आहे ना बाबा, रोलेट ऍक्ट. हं? हे रोलेट ऍक्ट पुढे पण आहे, बघूया तेव्हा. ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष हा ते झालाच होता. हे रोलेट ऍक्ट होता ना, ते तर खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लिम समाज, बरोबर आहे. तर चारील चारी उत्तर बरोबर हे कारण प्रेरक होते. पुढचा प्रश्न. भारत मंत्र्यांना पगार अ, इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आलेली होती? तर 1919च्या सुधारणा कायद्यात करण्यात आली होती. आपण 1919चा कायदा ऑलरेडी बघितलाय, 1909चा पण बघितला आणि 1935चा खूप वेळेस पाहिलेला आहे. ओके. तर ते नेक्स्ट टाइम पाहूयात आपण. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली होती? तर याने बंगालची फाळणी 1905 साठी केली होती. अ, प्रशासनाच्या सोयीसाठी, राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी, अन्य भाषीय प्रदेश बिहार, ओडिसा वेगळा करण्यासाठी. तर ABC हे तिन्ही कारणे आहेत त्याची. तर आता एक लक्षात ठेवा, 1905 ला हे फाळणी झाली, 1911 पर्यंत. 1911 ला काय झालं? तर किंग जॉर्ज पाचवा हा भारतात आला होता. ओके. आणि त्यांनी ते त्याच्यासाठी ते रॉयल दरबार बांधलं होतं बघा दिल्लीमध्ये. कारण की त्याच वेळेस त्यांनी दिल्लीला कॅपिटल शिफ्ट केली होती कलकत्तावरनं 1911 मध्ये. ओके. तरी त्यावेळेस याने हा बंगालचा फाळणीचा ऍक्ट त्याने माघारी घेतला. बट तो काय म्हटला की ऍक्ट माघारी बंगालची फाळणी तर हे करू होतं, म्हणजे नाही, म्हणजे ते जो निर्णय होता तो रिटर्न करूयात. बट त्याने ते बिहार आणि ओडिसा वेगवेगळेच ठेवले तिथे. ओके. सेपरेटच ठेवले त्याने तिथे. पुढचा प्रश्न आता. आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली? तर दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकार संकटात सापडल्यामुळे पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सरकारचा प्रभाव आणि बंगालची फाळणी आपण आताच बघितलं 1905 ते वेळेस आधी दुसरी हे झाली ती 1940च्या नंतर. ओके. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता याला लक्षात ठेवा, आयएनए आयएनए म्हणजे आझाद हिंद सेना याची स्थापना झाली होती 1942 मध्ये साऊथ ईस्ट एशियामध्ये. ओके. साऊथ ईस्ट एशियामध्ये जॅपनीज लोकांच्या मदतीने आपण ही स्थापना केली होती. याची फाउंडिंग कोण केली? तर मोहन सिंग यांनी केली होती. ओके. आता एक जर लक्षात ठेवा, फाउंडिंग मेंबर हु इज द फाउंडर ऑफ आझाद हिंद सेना. तर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस हे लिहिता, पण ऍक्च्युली मोहन सिंग यांनी हे केले, फाउंडिंग मेंबर. ओके. फाउंड केली. ओके. त्यांच्यानंतर ते कॅप्टन मोहन सिंग त्यांनी काय केलं? रास बिहारी बोस यांच्याकडे ती सोपवली. रास बिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे हँडओव्हर केली. ओके. तर एक आता लक्षात ठेवा, 1943 मध्ये बोस यांनी अर्जी हुकूमत ई आझाद हिंद याची सुरुवात केली. ओके. अर्जी हुकूमत ई आझाद हिंद. त्यानंतर लक्षात ठेवा, त्यांनी एक स्लोगन दिले होते, चलो दिल्ली आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ज्योतिबा ज्योतिबा फुले बद्दल काय खरे नाहीये असं विचारले त्यांनी. तर ज्योतिबांच्या यात्रे दिवशी जन्म म्हणून नाव ज्योतिबा फुले होते.
आजोबांच्या फुलाचा व्यवसाय म्हणून त्यांचे आडनाव फुले होते. राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या पुस्तकातून त्यांचा प्रभाव होता. विष्णूशास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकार होते, बरोबर आहे. ओके. आणि त्यांच्यावर टीकासाठी ते दीनबंधू न्यूजपेपर यांनी काढलं होतं बघा. दीनबंधू भास्कर राव यांनी, मला लक्षात येईना. ओके. दीनबंधू न्यूजपेपर मध्ये मग हे विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं त्यांनी हे केलं होतं बघा. जे विरोध करायचे ना, तर ते दीनबंधू मध्ये न्यूजपेपर हे करायचे, आणि दीनबंधू हेच आपल्या सत्यशोधक समाजाचा न्यूजपेपर पण बनला होता. ओके. त्यांच्या मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती भाषा येत होत्या, तर ते पण बरोबर आहे. विद्येविना अनर्थ हे त्यांचे प्रामुख्याने जाणले. तर हे चारी पण त्यांचे ओके, हे सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. एक मिनिट मित्रांनो, मला जस्ट थोडं पाणी पिऊ द्या. ओके. तर मित्रांनो, ऍक्च्युली हे दीनबंधू न्यूजपेपरचे जे हे होते ना, फाउंडर होते कृष्णराव भालेकर. ओके. कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरूनच 1874 मध्ये सत्यशोधक समाजाची जी मुंबईमध्ये ब्रांच ओपन करण्यात आली होती. ओके. पुढचा प्रश्न. काँग्रेसचे सायमन कमिशनला विरोध का केला? तर काँग्रेसने सायमन कमिशनला विरोध केला, काँग्रेस सुधारणा समितीचे प्रतिनिधित्व नव्हते म्हणून. ओके. काँग्रेस याच्यामुळे त्यांनी म्हणजे याला निषेध केला होता, बायकॉट केला होता. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? तर हे केव्हा आला होता मित्रांनो? लाहोरचं अधिवेशन 1929. कोण प्रेसिडेंट होते आयएनसी चे? जवाहरलाल नेहरू. आता याच्यामध्ये ना खूप इंटरेस्टिंग इव्हेंट झाले होते. 26 जानेवारी 1930 मध्ये त्यांनी पूर्ण स्वराज दिवस डिक्लेअर केला होता. ओके. इंडिपेंडन्स डे म्हणून डिक्लेअर केलं होतं. आणि जवाहरलाल नेहरू यांनी ट्राय कलर फ्लॅग फडकवला होता. ओके. नेक्स्ट प्रश्न. विच सोशल रिफॉर्मर वॉज इन्स्पायर्ड बाय द रायटिंग ऑफ जी एस मिल आणि एच स्पेन्सर? आपण आताच बघितलं होतं. जी एस रोजवेल. ओके. तर हे होते आपले गोपाळ गणेश आगरकर. अं, कोण आता नेक्स्ट. इंडिव्हिज्युअल सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट एक्झॉर्टेड पीपल टू. ओके. वैयक्तिक सत्याग्रह काय ग्राहक धरला जात होता? तर हा ग्राहक धरला होता दुसऱ्या महायुद्धाच्या सामील न होण्यास. ओके. वैयक्तिक सत्याग्रह काय आग्रह धरला जात होता? तर दुसऱ्या महायुद्धाच्या सामील न होण्यासाठी यांनी आग्रह धरलेला आहे. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता व त्यांनी त्याचा विरोध काय केले? इष्ट असेल ते मी बोलणारच, असं त्यांचं म्हणणं. अं, पुनर्जन्म, जातीभेद, अस्पृश्यता आणि बालविवाह याचा चारीचा पण त्यांनी निषेध केलेला आहे, विरोध केलेला आहे. ओके. महर्षी कर्वे यांचा विचारलंय आपल्याला, काय खरे आहे? तर महर्षी कर्वे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती. ठीक आहे. Actually त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना नाही केली. त्यांनी एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यांनी विधवेशी विवाह केला होता. ओके. त्यांनी समता संघाची स्थापना केली. त्यांनी
त्यांना महाराष्ट्रात मोठे मार्टिन लुथर किंग नाही, ऍक्च्युली हे महात्मा फुले यांना म्हणायचे. भारतरत्न किताब 1958 मध्ये त्यांना मिळाला. 1955 मध्ये पद्मविभूषण मिळालेला आहे. ओके, तर मित्रांनो उत्तर आहे बी, सी, डी आणि एफ हे उत्तर बरोबर आहे. ओके, 1883 मध्ये त्यांना महर्षी ही उपाधी मिळालेली आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये नाही मित्रांनो, त्याची स्थापना आपले गणेश गोपाळ आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न, स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? स्वराज्य पार्टीची उद्दिष्ट आहेत काँग्रेस मंडळाला प्रवेश, इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार आणि वैधानिक विरोध. तर याचं तिन्ही पण उत्तर नाही मित्रांनो, तो प्रमुख उद्देश आहे ऑप्शन नंबर 1, कायदे मंडळाला प्रदेश. स्वराज्य पार्टी 1923 मध्ये सुरू केली होती CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. ऍक्च्युली यांनी चालू का केली होती? 1922 मध्ये चौरी चौरा इन्सिडेंट झाल्यामुळे गांधीजींनी कॉल बॅक केलं आणि त्याच्यामुळं काय झालं, काही लोकांनी मग आपापल्या इन्स्टिट्यूट पार्टी चालू करायला हे केलं. तर स्वराज्य पार्टी त्याचं एक उदाहरण आहे. ओके, मिठाचा सत्याग्रह हे अंतिम उद्दिष्ट काय होते? पूर्ण स्वराज हे मिठाचा सत्याग्रह, दांडी मार्च. ओके, सॉरी, पुढचा 1920 मध्ये माणगाव कोल्हापूर याच्या अस्पृश्यतेची परिषद कोणी भरवली? तर ही छत्रपती शाहू महाराजांनी भरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. हरिजन सभा म्हणलं की महात्मा गांधी. ओके, गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली होती? तर ती रॉलेट ऍक्टच्या विरोधात केली होती. रॉलेट ऍक्ट 1919 मध्ये झाला होता. तर ऍक्च्युली ह्या कायद्याने काय झालं, इंग्रज सरकारकडे खूप खूप पॉवर आली. तर त्या पॉवरच्या नुसार ते सस्पेशन मध्ये जरी कोणी असलं, त्यांच्या रेडार मध्ये जरी कोणी असलं, कोणता पण भारतीय, तर त्यांना ते विदाऊट चौकशी करता 2 वर्षासाठी विदाऊट ट्रायल जेलमध्ये टाकू शकत होते. ओके, आणि जे पण पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या काय करण्यात आल्या, म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटीज बॅन करून टाकल्या होत्या. महाराष्ट्राचे आद्य सुधारक कोणाला म्हणलेले आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटलेले आहेत. नेक्स्ट प्रश्न, पंडिता रमाबाई कोणते विधान बरोबर आहे? तर हे संस्कृत भाषेचे विज्ञाता होते, त्याच्यामुळे त्यांना पंडिता हे उपाधी मिळाली होती. त्यानंतर त्यांना सरस्वती ही पण टायटल मिळालेले आहेत. आणि पंडिता उपाधी, सरस्वती उपाधी मिळालेल्या त्या पहिल्या विमेन होत्या. ओके, त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीने एक अवॉर्ड दिलेला आहे. ओके, पुन्हा अजून अच्छा, त्यांच्या वेदावर प्रवचन देत, त्या वेदांना प्रवचन द्यायच्या. हा ठीक आहे, बरोबर आहे ते पण. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ओके, तर आता याचं एक डायग्राम बघा. पंडिता रमाबाई 23 एप्रिल 1857 ते 5 एप्रिल 1922 मध्ये त्यांचा कार्यकाल झाला होता. त्यांचं मूळ नाव आहे रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे. ओके, आर्य महिला समाज त्यांनी स्थापना केली. हे शारदा सदन 1889 मध्ये त्यांनी विधवा विवाहाशी त्यांनी म्हणजे विधवा स्त्रियांच्या कल्याणासाठी चालू केले होते. आणि शारदा सदन मध्ये आनंदबाई, ओके, आनंदबाई यांच्यासोबत 1893 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी लग्न केलं होतं. 1899 मध्ये पुणे येथे अनाथ स्त्रियांच्या उद्धारासाठी मुक्ती सदन याची स्थापना केली ब्रिटिश शासनने. ऍक्च्युली ब्रिटिश शासन आणि ते कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे ना, कलकत्ता युनिव्हर्सिटी, कलकत्ता युनिव्हर्सिटीने दिलेले आहे, जी ब्रिटिश शासनाच्याच अंडरमध्ये होते. ओके, 1919 मध्ये काय केसरी ई हिंद ही पदवी बहाल केलेली आहे. द हायकास्ट हिंदू विमेन, स्त्री धर्मनीती हे ग्रंथ लिहिले आहेत. मी किती सोसू हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे ऑटोबायोग्राफी आहे. पंडिता संस्कृत ही पदवी मिळालेल्या पहिल्या महिला होत्या. ओके मित्रांनो, तर बाकीचे प्रश्न आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, जय हिंद.